तर रामकृष्ण हरी माऊली. आज आहे सुरुवात आपल्या 15 डेज चॅलेंजची. म्हणजे आपण का सुरुवात केली, तर हीच ती जागा जिकडं मी 15 डेजचा चॅलेंज केला. खूप मजा आली करताना. म्हणजे मी तुम्हाला आता माझा एक्सपिरियन्स पण सांगतो मी का केलं आणि का सुरुवात केली, 15 डेजचा सुरुवात का केली. पहिलं तर ही व्हिडिओ बघा, कारण की आणि तुम्हाला सगळं दाखवतो, म्हणजे सगळ्या गोष्टी दाखवतो मी का सुरुवात केली. तुम्हाला चॅलेंजचं कळालं असं मी केलं आहे चालू 15 डेजचा. त्याचं कारण पण हेच आहे, मी तुम्हाला आत्ता सांगतो. ते म्हणजे आत्ता वाजले 6:30. अजून झोपलो नाही. रात्रभर खूप ताप होता, खूप जास्त ताप होता. त्याचं कारण म्हणजे थोडासा पाऊस पडलेला, पत्राचं पाणी, थोडं भुरभुर पाऊस होता, तर मी केस हे नाही केलेलं, पुसलं नव्हतं. तर मी पुसलं नव्हतं हे नंतर मला कळालं, कारण की मला हळूहळू ताप यायला चालू झाला. आणि मग मित्राच्या घरी गेलो, तिकडं पण थोडंसं बाहेरचं थोडंसं खाल्लं, एकदम लाईटली खाल्लं. घरी आलो, रात्रीचा ताप एवढा चालू झाला की मी झोपलो पण किती 1 वाजता, 12:30 पावणे 1ला झोपलो. 2 वाजता 2:30ला उठलो, 2:30ला उठलो असं, 2:30ला. त्यानंतर जे जागा आहे मी 6:30 वाजेपर्यंत. त्याचं हेच की म्हणजे मी डोक्यात विचार केला की आपण एवढं बाहेरचं खातो, परत परत पावसाने पण झालं आहे मला. तर मी विचार केला आणि खूप दिवस झाले मी स्वतःला विचार केला की मला एक्सरसाइज करायची आहे, मेडिटेशन करायचं आहे, मला बुक रीडिंग करायची आहे, मला चांगल्या गोष्टी शिकायच्या आहे, कंटिन्यू ठेवायच्या. बघू होणार का नाही, पण मी नक्की विचार करतो आहे. 15 डेजचा चॅलेंज मी घेतला आहे, तो नक्की मी पूर्ण करणार. त्याचं कारण हेच की मी रात्रभर जागा होतो आणि सतत विचार करत होतो मी काय करू शकतो, माझं का होतं असं. तर या गोष्टीने मी स्वतःला चॅलेंज केलं की हळूहळू मला बरं वाटायला लागलं गोळी घेतल्यानंतर. तर मग विचार केला की मी या गोष्टी करून बघूया, 15 डेजचा चॅलेंज घेतो, कसं वाटतं मला हे मी बघतो. चॅलेंज होईल का नाही मला नाही माहिती, पण मी नक्की ट्राय करणार आहे की चॅलेंज कंप्लीट व्हायचा. तर बघूया, आपण चालू करू, हा चॅलेंज कंप्लीट करू आणि स्वतःला प्रूव्ह करून दाखवू की हर कोई कर सकता है, मैं भी कर सकता हूँ. या गोष्टीचा मी निर्णय घेतला आहे आणि मी नक्की पूर्ण करणार. तर हीच गोष्ट होती म्हणजे 15 डेज चॅलेंजचा. कारण की आपल्याला करायचं आहे, एक चांगल्या गोष्टी करायच्या, त्यासाठी मी हा चॅलेंज ॲक्सेप्ट केला. स्वतःला कमिटमेंट केली की मी करणार. एक टार्गेट सेट केलं आहे, तर नक्की. तर तेव्हा काय झालं की मी सुरुवात करणार होतो आणि त्या दिवशी खूप आजारी पडलेलो, खूप जास्त आजारी पडलो. आणि डॉक्टरला जाऊन आलो, चेकअप केलं, सगळं काय म्हणजे उदा सलाईन चढायला लागलं, सलाईन चढवले. मग पूर्ण काय बोलतात, खूप अशक्तपणा झाला. म्हणजे पहिले 5 जायचे, त्यानंतर 3-4, 3-4, 4 का 3-4 नंतर काहीतरी माझे रेपिटेशन वाढले, रेप्स वाढले. आणि तुम्ही बघू शकता 15 डेजच्या चॅलेंजमध्ये सगळी जाऊन व्हिडिओ बघा. कारण नंतर 5चे 8 झाले, 8चे 10 झाले. गोळ्या खाऊन खाऊन वैतागलेलो, कारण की कंटाळा येतो मित्रांनो. खरं सांगतो, तुम्ही जे बघतात ना की आता आपल्या आजी आजोबा गोळ्या खातात. आजी आजोबा म्हणजे खूप काहीकांची आजी आजोबा काहीच, त्यांना तर काही कसलाच आजार नाही आहे. पण मी बघतोय ना काय म्हणजे आपल्या आई बाप आपण गोळ्या खातोय, हे केमिकलपासून बनतं ते ठीक आहे, पण एक गोळ्या खाणं सारखं सारखं चांगलं नाही आहे. आणि जेव्हा माझं मेडिकल इश्यू झालं ना, तेव्हा असं वाटायला लागलं भाई हे हॉस्पिटलची पायरी कधी नाही चढायची. एखाद्या वेळेस कसली पण पायरी चढा, पण हॉस्पिटल भाई नको. खूप खूप त्रास होतो मित्रांनो. दुखतं, खूप त्रास, नुसतं रक्त घेतात नर्स लोक, रक्त घेतात आपले. आणि म्हणजे ते रिपोर्टसाठी घेतात, चांगल्यासाठी घेतात. पण मित्रांनो खूप वैताग आलेला, खूप जास्त वैताग आलेला मला 3-4 दिवस. म्हणून त्यासाठी मी ठरवलेलं की आता आपण करायचं, एक्सरसाइज करायची, चांगलं खायचं, चांगलं राहायचं, चांगल्या गोष्टी करायच्या, जेणेकरून आपली बॉडी चांगली राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मजा आली, खूप मजा आली 15 डेजमध्ये ना. मी एक्सरसाइज करून भगवद्गीता घेतली आणि वाचायचं नाही म्हणजे वाचलं, परत ठेवून दिलं. पण या 15 डेजच्या चॅलेंजने मला कंटिन्यू ठेवलं मित्रांनो. म्हणजे जे तुम्हाला दाखवत होतो, सांगत होतो,
ते सगळं माझ्या कानावर अजूनही आहे आणि ते लाईफ टाईम राहणार. म्हणजे म्हणजे मला कंटिन्यू सवय लागली त्या भगवद्गीताची पण. आणि मेडिटेशन तर एवढी भारी ना गोष्ट मित्रांनो, खरंच सांगतोय, मेडिटेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्या लाईफमध्ये. या मेडिकलचं जेव्हा इश्यू झालं माझं, तेव्हा मला सगळ्यात जास्त असं वाटलं की काय नाही केलं ना तरी चालेल, पण मेडिटेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की तुमचे हे ब्रिथिंग असते ते जेव्हा तुम्ही करता मेडिटेशनमध्ये, श्वास घ्यायचा श्वास सोडायचा फोकस ठेवता, तेव्हा ते खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. मी तुम्हाला असं शब्दात नाही सांगू शकत. मेडिटेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि भगवद्गीता पण तुम्ही वाचू शकता असं 15 डेजमध्ये. आणि चांगलं डाएट घ्या. मी चांगल्याच गोष्टी खात होतो. ते एक बोलता ना, तेव्हा मला माझी एनर्जी नव्हती. खाल्ल्यावर तर एनर्जी येते, पण एवढंच एका बाहेरचं खाऊन आपले बॉडी त्रास देते आपल्याला. आत्ता नाही दिलं तर पुढं जाऊन देईल, पण कधी ना कधी तरी त्रास नक्कीच देणार. तर चांगल्या गोष्टी खावा, खाल्लं तर चांगलंच भेटेल. दुसरं आणि एक्सरसाइजचं तुम्हाला काय सांगू, एक्सरसाइज कंटिन्यू ठेवली आहे मी, अजूनही ठेवली आहे. एवढे दिवस व्हिडिओ नाही टाकले, पण माझे एक्सरसाइज कंटिन्यू चालू आहे. कंटिन्यू भाई. म्हणजे आता तर मी इथून पुढं मी जे व्हिडिओ टाकणार तुम्हाला काय ते इंटरेस्टिंग आहे, मी अजून नवीन गोष्टी करणार आहे एक्सरसाइजमध्ये ॲड. भरपूर गोष्टी आहे एक्सरसाइजमध्ये तसं. पण आता मी आता मला चांगली सवय लागली ना एक्सरसाइजची, की मला आता असं वाटतं की कंटिन्यूच राहावं. कारण कंटिन्यू राहिलं तर माझ्यासाठी खूप बेस्ट आहे. ती गोष्ट म्हणजे होणार का नाही, कंटिन्यू राहणार का नाही माहीत नाही, पण कधी ना कधी तरी गॅप होणार. पण म्हणजे एक बोलता ना, चांगली रुटीन ठेवणार, मी हॅबिट ठेवणार. मजा येईल एक्सरसाइज असं कंटिन्यू केलं तर. या 15 दिवसांनी मी पहिल्या रिपिटेशन जसं वाढलं माझ्या, तसं माझे अजून मजा यायला लागली की माझे रेप्सचा काउंट वाढायला लागला. जसं पहिलं स्टार्टिंगला कमी होता, मग म्हणजे हळूहळू वाढायला लागला. मजा आली मला खूप. माझे रिपिटेशन वाढले. म्हणजे डिप्स आधी जात नव्हत्या एवढ्यात, तेव्हा जायला लागल्या जास्त. डिप्स, सूर्यनमस्कार, मग दोन दोन रेप्स मारतो. सॉरी, 2 सेट्स मारतो. 2 सेट जातात 20-20च्या. आणि स्क्वॉट्स पण आता पहिल्यापेक्षा आता जास्त जायला लागले. सूर्यनमस्कार पण लिपिस. मेडिटेशनचं पण चांगलं झालं. मेडिटेशनने पण एक चांगली सवय लावली. म्हणजे 15 दिवसामध्ये, 15 डेजमध्ये खूप काय जर्नी तुमची इथून ते इथपर्यंत कधी जाते. आणि तो प्रवास तुम्हाला खूप मजा येणार मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला सांगतोय 15 दिवस करा कंटिन्यू. बॉडी पण तुमच्याशी बोलत राहील. भाई काय चेंजेस दिसतात ते तुमच्यामध्ये. एक पहिल्या दिवसापासून ते 15व्या दिवसापर्यंत, म्हणजे 15व्या दिवशी तुला कळेल, म्हणजे तुम्हाला कळेल की हा जो डिस्टन्स, हा दिवस तुम्हाला एवढा भारी वाटेल ना. तुम्हाला चेंजेस दिसणार आणि 100% दिसणार मित्रांनो, 100%. तर मी काही एवढा मोठा माणूस नाही का बाबा मला हा बॉडी बिल्डिंगला उतरायचं आहे, नाही तर ते फिजिक दाखवायचं आहे, पोज द्यायचं आहे. हे असं सगळं नाही करायचं मला फक्त एवढंच की मला माझी बॉडी फिट ठेवायची, हेल्दी ठेवायची, जेणेकरून माझी बॉडी चांगली राहील. आणि जसं की चांगलं खाल्लं तर चांगलं राहते बॉडी. जसं की गाडीमध्ये टाकलं तर गाडी चांगली चालते, तसंच आपलं हा शरीर आहे, ही गाडी आहे. या गाडीमध्ये चांगलं टाकलं, चांगलं खाल्लं तर नक्की चांगली चालणार. म्हणून मला काय जास्त नाही बोलायचं आहे. तुम्ही जिम लावा या नको लावू काय फरक नाही पडत, पण घरात 15 मिनटं एक्सरसाइज केली पाहिजे. 15 मिनटं 15 मिनटं काय मोठी गोष्ट नाही. 15 मिनटं केलं तर खूप चांगलं. हा आपला आता 15 डेजचा चॅलेंज चालू आहे.
त्यात फक्त मला एवढंच सांगायचं आहे, माझं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट तुम्ही बघितलं असणार ते म्हणजे एक्सरसाइज, डाईट आणि मेडिटेशन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. तर मला एवढं सांगायचं, मेडिटेशन करा मित्रांनो, करा, खरं सांगतोय. आणि 15 मिनटं एक्सरसाइज करायचं. तुम्हाला 15 मिनटं तुम्ही नाही काढू शकत तर काय पोरांना तुम्ही नाही काढू शकत काय? रील्स स्क्रोल करणार, मुलींशी चॅटिंग करणार, कोण मेसेज करते कोण नाही मेसेज करत, कोणी काय ठेवलं काय, हे सगळं तुम्ही करू शकता. अर्धा तास वाया घालवू शकता. 15 मिनटं नाही करू शकत मित्रांनो. 15 मिनटं करा पुन्हा. आणि मुलींनो तुम्ही पण प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस म्हणजे तुम्ही पण करा, कारण की प्रत्येकाने गरजेचं आहे एक्सरसाइज करणं खूप जास्त. आता माझं जसं मेडिकल इश्यू झालं होतं त्यावरनं मला कळलं आहे की बाबा म्हणजे एक्सरसाइज करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही करा मित्रांनो, कारण की 15 मिनटं तुम्हाला काढायचं. 15 मिनटं मी एकच शब्द बोलला तर 15 मिनटात तुम्ही खूप काय चांगलं बॉडीसाठी करू शकतात. आणि मेन गोष्ट म्हणजे चांगलं खायचं, फ्रूट्स खायचे, घरातलं खायचं. बाकी काय डाएट ते जे लोक बोलतात ते करा, नाही तर नका करू, काय प्रॉब्लेम नाही. पण घरचं जेवण जेवायचं फक्त, बाकी काही नाही. हे माझं जास्त मोटिव्ह आहे, तर हे नक्की फॉलो करा. तर मी हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय, बस, बाकी काय नाही. तर आत्ताच रिसेंट माझा एक मित्राचा कॉल आला आणि तो मला बोलत होता की त्याच्याकडे खूप कामं असतात. त्यांनी जिम लावली, जिमला पण जातोय, पण 15 दिवस गेला. त्याच्यानंतर तो बोलला की अरे मैं 2 वीक जा नहीं पाया. अरे मेरे भाई, ठीक है नहीं गया तुझे बस घर पे 15 मिनट करना है एक्सरसाइज. 15 मिनट, 15 मिनट से बहुत कुछ हो सकता है. अरे जिम वाले बोलणार की भाई क्या बोलते हैं, 1 घंटा करते, आधा घंटा करते. अरे मैं तुझे बोल रहा हूँ, मैं खुद जब मैं 15 मिनट करता था एक्सरसाइज. भाई 15 मिनट में तू कंटिन्यू रोज किया ना, ठीक है, तू 2 वीक नहीं गया, 2 वीक के बाद या 10 वीक नहीं गया, 5 वीक नहीं गया, भाई तू घर पे कर सकता है, घर पे भी कर सकता है. जिम तर लावलीच आहे, पण घरात बसून 15 मिनटं करायचं आहे भाई. 15 मिनटं माझा मोटिवेशन मी कुठून चालू केलं भाई? 15 मिनटापासून. 15 मिनटात मी 5 डिप्स करायचो, 5 सूर्यनमस्कार करायचो, 5 सिटअप्स करायचो. भाई माझी सुरुवात इकडून झाली आहे. आणि 5 मिनटं मेडिटेशन करायचो. भाई ह्या 5 स्वतःला रोज बोला की भाई आज 15 मिनटं करायचं आहे. प्रशिलने सांगितलं आहे 15 मिनटं करायचं आहे. 15 मिनटं करा. 15 मिनटं तुम्ही रोज केलं तर बघा, आणि रिझल्ट 15 दिवस करा आणि मला रिझल्ट सांगा कसं वाटतंय. मग मी स्वतः ऐकेन तुमचं काय काय होतंय, तुमच्यात काय बदल आला. मी स्वतः ऐकणार. कोण नाही ऐकलं ना, तुमचं मित्र नाही ऐकलं ना, तुमच्या घरातले नाही ऐकलं, मी ऐकेन तुमच्यासाठी. पण 15 मिनटं नक्की करा. की केली सुरुवात, मग ॲडमिट झालो. 4 दिवस ॲडमिट होतो मित्रांनो. 4 दिवस ॲडमिट नंतर माझी हालत बेकार झालेली. आणि नंतर मग मी परत चालू झालो की मी विचार केला की आता करणार 15 डेज चॅलेंज करणार. आणि तसं डॉक्टरने पण सांगितलं की तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे, आणि डेंग्यूची लक्षणं आहे तुम्हाला की आहे, म्हणजे एक 5 दिवस हा तुम्हाला ताप येणारच. तर माझा ताप येतोय जातोय असे 5 दिवस ताप होताच मला. त्यानंतर मी विचार केला की आता आलो ॲडमिट नंतर, मग विचार केला की आता सुरुवात करायची. ॲडमिट झालो तेव्हा मला असं वाटायला लागलं की म्हणजे एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हा आपण फळं खातो, डॉक्टरला जातो तेव्हा फळं खातो, आणि पाणी जास्त पितो, गरम पाणी पितो. डॉक्टर चालायला एक्सरसाइज करायला लावतात, सांगतात, म्हणजे सांगत तर असणार. तुमच्या पण पॅरेंट्सला सांगतात जेव्हा त्यांना हातपाय दुखतं, एक्सरसाइज करायला सांगतात. तर एवढंच आहे की मित्रांनो, मग मी पण सुरुवात केली. मी तर बोललेलोच करणार, त्यानंतर मग ठरवलंच आता तर करणारच. तर 15 डेज चॅलेंज केला. आणि मग म्हणजे मी बोललेलो की माझं होणार का नाही मला नाही माहिती, पण ट्राय तर करून बघू. तर 15 डेज चॅलेंज केलं मी. मला होतच नव्हतं, करायलाच होत नव्हतं एक्सरसाइज, पण डोक्यात ठरवलेलं 15 मिनटं करायचं.
15 मिनिटं मित्रांनो, 15 मिनिटं केली मी. प्रत्येक व्हिडिओमध्ये 15च मिनिटं केले, त्याच्यावर नाही केलंय. सुरुवात नंतर एक 8 दिवसानंतर, 8-9 दिवसानंतर माझे रिपिटेशन पण वाढले. सगळं तुम्ही सगळी व्हिडिओ बघा, 15 डेजची चॅलेंज व्हिडिओ बघा, 15 डेजची व्हिडिओ बघा. त्यात पूर्ण थोड्या थोड्या दिवसाने माझे रिपिटेशन वाढायला लागले. कारण की माझे 5, 8, 10 असे म्हणजे वाढत गेले. पहिलं 5च जात होते, 3-4 दिवस तर 5च जात होते, कारण की ताकदच नव्हती शरीरात. तर हे करत करत मी गेलो. शेवटी शेवटी नंतर मला रिझल्ट भेटला. मला खूप भारी वाटायला लागलं. तर मी तर मित्रांनो तुम्हाला हेच बोलतो की 15 डेजचा चॅलेंज घेण्यापेक्षा चला एक 10 दिवस करा. तुम्ही तुम्ही स्वतःसाठी करा, स्वतःसाठी. 15 डेज नाही तरी 10 दिवस तरी करा. आणि 15 मिनिटं नाही करू शकत तुम्ही, 15 मिनिटं करा. चांगलं खावा, चांगलं डाईट असली पाहिजे, चांगली झोप, 2 नाही तर 3 लिटर तर वॉटर असलीच पाहिजे बॉडीमध्ये. आणि मेडिटेशन ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. या 4 गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. आणि भगवद्गीता तर मी चालू केलेली, अजूनही चालू ठेवते. म्हणजे तेव्हा माझी एवढी चांगली सवय लागली, मी 15 डेजमध्ये की मेडिटेशन करायला लागलो. भगवद्गीता कधी वाचली नव्हती, भगवद्गीता पण वाचली. मेडिटेशन पण करत नव्हतो, मेडिटेशन पण करायला लागलो. परत एक्सरसाइज 15 दिवस कधीच नव्हते होत माझे, कधीच नव्हते होत. 15 दिवस कंटिन्यू. पण ह्या चॅलेंजने मी कंटिन्यू अजून ठेवलंय. एक महिना झालाय, एक महिना झालाय मी कंटिन्यू ठेवलंय. तर मित्रांनो तुम्ही पण ठेवू शकता, तुम्ही पण करू शकता. मीही करू शकतो, तर तुम्ही का नाही करू शकत? तर रिझल्ट खूप चांगला आलाय मला. की माझं एक तर चांगलं जेवण, चांगली डाएट झाली, म्हणजे चांगली झोप, चांगलं म्हणजे कंटिन्यू आता एक्सरसाइजचे रिपिटेशन वाढले. मेडिटेशनचा टायमिंग 5 मिनिटं करायचो, आता 10 मिनिटं करतोय. फोकस वाढला. भगवद्गीता वाचायला लागलो. भगवद्गीतेने अजून मला चांगलं मोटिवेशन भेटायला लागलं. लाईफचे रूल्स रेग्युलेशन, म्हणजे नेगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. तर मित्रांनो तुम्हीही करू शकता, मीही करू शकतो, तर तुम्ही का नाही? तर तुम्हीही करू शकता. तर आजपासून आजपासून तुम्ही एक काम करा, 15 डेजचा चॅलेंज घ्या. आणि त्याच हॅशटॅगमध्ये नाव टाका, हॅशटॅग टाका 15 डेज चॅलेंज प्रशील, विथ प्रशील असं टाका. जेणेकरून मला कळणार पण तुम्ही केलंय सुरुवात. आणि मला एक पायानंतर तुम्ही व्हिडिओ पाठवा, नाही तर एक मेसेज करा. रोज मला 15 दिवसातून मेसेज करा की मी केलंय. मी तुम्हाला सपोर्ट करणार. मी तुम्हाला स्वतः सांगतो, मी सपोर्ट करणार. आणि काय प्रॉब्लेम लागला तर मी स्वतः सांगणार तुम्हाला. तर करा हा चॅलेंज, मजा आहे. मी तर करतोच आहे, अजूनही करतो. आणि आत्ता काहीतरी नवीन येणार आहे या चॅलेंजमध्ये, कारण की मी 15 डेजचा चॅलेंज केलाय. एक्सरसाइजमध्ये बदल करणार आहे, काहीतरी नवीन घेऊन येतो एक्सरसाइजमध्ये. तर ते तुम्ही बघा, मजा येईल. इथून पुढचे सगळे ब्लॉग बघा, कारण की त्याच्यात काय ना काहीतरी क्रिएटिव्हिटी असणार, आणि काय ना काहीतरी असणार गोष्टी. आणि एक्सरसाइजमध्ये काहीतरी ऍड केलं मी, ते तुम्हाला दाखवतो मी. चला, तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही करत नाहीये सबस्क्राईब, तर नक्की करा. आणि मला फॉलो करा इन्स्टावर, तर तुम्हाला अपडेट भेटत राहील प्रत्येक गोष्टीची. आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा, तुम्हाला त्याच्यात पण लगेच कळणार की अपडेट भेटेल की नवीन व्हिडिओ आले. तर थँक्यू, तुम्ही एवढा वेळ बघितला माझी ही व्हिडिओ, माझी ही जर्नी 15 डेजची. थँक्यू परत एकदा. चलो बाय.